नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, झोका घे भरारी या पहिल्या वहिल्या मराठी शैक्षणिक ॲपमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला धडा चालू होता धातू विज्ञान. या धड्याच्या अंतर्गत आज आपल्याला पाहायचं आहे अधातूंच्या रासायनिक गुणधर्म. याच्या अगोदर आपण धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहिलेले आहेत गेल्या पार्टमध्ये. आज आपल्याला अधातूंचे रासायनिक गुणधर्म पाहायचे आहेत. अधातू म्हणजे रासायनिक आणखी भौतिक गुणधर्मांच्या मध्ये कमी साधर्म्य असलेला मूलद्रव्यांचा एक गट म्हणजे अधातू असं समजूया आपण. या अधातूंना एक दुसरंही नाव आहे, विद्युत ऋण मूलद्रव्य असं म्हणतात. विद्युत ऋण मूलद्रव्य. हे विद्युत ऋण मूलद्रव्य का म्हणतात तर मित्रांनो, या अधातूंचे जे आयन बनतात ना, ते आयन इलेक्ट्रॉन्स घेऊन किंवा प्राप्त करून बनतात. आणि हे प्राप्त करताना, इलेक्ट्रॉन प्राप्त करताना काय होतं, त्याच्या त्या मूलद्रव्यांच्यावरचा ऋणप्रभार असतो तो धनप्रभारांपेक्षा वाढत 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 जातो, आणखी जास्त होतो. धनप्रभारापेक्षा ऋणप्रभार जास्त होतो. म्हणून ह्या अशा अधातूंना किंवा या मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो, विद्युत ऋण मूलद्रव्य असंही म्हणतो. आणखी ते त्यामुळे तशी अभिक्रियाशीलता दाखवतात. आता जेव्हा आपण ह्या अधातूंच्या रासायनिक गुणधर्मांबद्दल जेव्हा अभ्यास करायचा आहे आपल्याला, तेव्हा फक्त 4 अभिक्रिया आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. वेगळ्या वेगळ्या घटकांच्या बरोबर अधातूंच्या अभिक्रिया कोणत्या कोणत्या आहेत, त्या फक्त 4च अभिक्रिया आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या अभिक्रिया कोणत्या कोणत्या तर पहिली अभिक्रिया आहे अधातूंची ऑक्सिजनशी होणारी अभिक्रिया. दुसरी अभिक्रिया आहे अधातूंची पाण्याशी होणारी अभिक्रिया. तिसरी अभिक्रिया आहे अधातूंची विरल आम्लांबरोबर होणारी अभिक्रिया. आणखी चौथी अभिक्रिया कोणती पाहायची आहे तर अधातूंची हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया. समजलं मित्रांनो, या 4च अभिक्रिया आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावरती एक प्रश्न येऊ शकतो, अधातूंची रासायनिक गुणधर्म कोणती कोणती आहेत. ह्या 4 अभिक्रिया आपल्याला लिहायच्या आहेत. बस झालं, सगळंच्या सगळं त्याच्यामध्ये कव्हर होत आहे. आता आपण या अभिक्रिया ज्या आहेत 4 अभिक्रिया त्या डिटेलमध्ये बघूया. समजलं. पहिली अभिक्रिया होती ती अधातूंची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया. समजलं मित्रांनो, अधातू सर्वसाधारणपणे ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून आम्लधर्मी ऑक्साइड्स निर्माण होतात. आम्लधर्मी ऑक्साइड्स निर्माण होतात. याच्यामध्ये काही ऑक्साइड्स आहेत ते उदासीन सुद्धा निर्माण झालेले आहेत अपवाद म्हणून. आपण उदाहरण पाहूया. जसं कार्बन एक आहे. कार्बन ऑक्सिजन बरोबर, कार्बन हा अधातू आहे. कार्बन हा ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून काय मिळतं तर कार्बन डायऑक्साइड मिळतं, जे आम्लधर्मी असतं. आणि हाच कार्बन आहे तो दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून कार्बन मोनॉक्साइड बनतं, जे आहे ते उदासीन आहे. कार्बन डायऑक्साइड आम्लधर्मी, आणखी कार्बन मोनॉक्साइड हे ते उदासीन आहेत. म्हणजे ही ऑक्साइड्स आहेत ती आम्लधर्मी किंवा उदासीन असे वेगळी वेगळी आहेत. तिसरं एक्झाम्पल आहे सल्फरचं. गंधक आपण म्हणतो ते. गंधक जेव्हा ऑक्सिजन बरोबर संयोग पावतो तेव्हा काय होतं, SO2 किंवा सल्फर डायऑक्साइड हे आम्लधर्मी ऑक्साइड निर्माण होतं मित्रांनो. समजलं मित्रांनो. तर ही झाली पहिली अभिक्रिया. ओके. दुसरी अभिक्रिया आहे ती अधातूंची पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया. सामान्यतः कोणतेही अधातू आहेत ते पाण्याबरोबर कोणतीही अभिक्रिया दाखवत नाहीत असं आहे सर्वसाधारणपणे. पण याला एक अपवाद आहे. याला कोणता अपवाद आहे तर हॅलोजन जो ग्रुप आहे ना, त्याच्यामधले जे काही अधातू आहेत ते. याच्यामधला जर का क्लोरीन आपण उदाहरणासाठी घेतला तर क्लोरीन जेव्हा पाण्यामध्ये विरघळतो तेव्हा काय होतं बघा. काय होतं तर जो क्लोरीनचा गॅस आहे तो आणखी H2O म्हणजे पाणी, ते काय देतं तर HOCl हायड्रोऑक्सी क्लोराईड आणखी हायड्रोक्लोरिक ऍसिड ॲक्वियस पाण्यामधलं, बरोबर ना. तर ही अशी अभिक्रिया होती ती क्लोरीनची पाण्याबरोबर किंवा अधातूंची ह्या हॅलोजनशी. ओके, हॅलोजनची आहे ती पाण्याबरोबर होती. नाहीतर सर्वसाधारणपणे हे पाण्याबरोबर रिॲक्ट होत नाहीत, हे समजून घ्या. तिसरी अभिक्रिया कोणती आहे तर अधातूंची विरळ आम्लांबरोबर होणारी अभिक्रिया. साधारणपणे अधातू विरळ आम्लाबरोबर ही कोणतीही अभिक्रिया दाखवत नाहीत. पण यालाही अपवाद आहे, आणखी यालाही तोच अपवाद आहे. म्हणजे कोणता तर हॅलोजन्स. ओके, इथेही आपण बघितलं तर हॅलोजन म्हणजे क्लोरीन
बरोबर, हॅलोजनमधून एक क्लोरीन एक एक्झाम्पल घेतलं, आपण उदाहरण घेतलं. त्याच्यामध्ये विरल आम्ल कोणतं घेतलं तर हायड्रोजन ब्रोमाइड. ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड कसं हायड्रोब्रोमिक ऍसिड हे आहे, हायड्रोब्रोमिक ऍसिड विरल आम्ल आहे ते. ओके, याच्याबरोबर अभिक्रिया होऊन HBr क्लोरीन प्लस HBr ते काय देतं तर हायड्रोक्लोरिक ऍसिड HCl प्लस ब्रोमीन आहे, तो ब्रोमीन रिप्लेस केला जातो, विस्थापित केला जातो. म्हणजे क्लोरीन आहे तो क्लोरीन या HBr मधला Br आहे तो विस्थापित करून त्याची जागा स्वतः घेते. विस्थापन क्रिया जशी तिकडे धातूंच्या बद्दल जी होती ना म्हणजे कॉपर आणखी आपण लोखंडाची बघितली होती, तशी इथे सुद्धा ही विस्थापन होते. म्हणजे इकडलाही अधातू आहे आणखी HBr मधला Br सुद्धा एक अधातू आहे. ओके, म्हणजे हा जो क्लोरीन आहे तो ब्रोमीनची जागा घेतो, विस्थापन करतो ब्रोमीनला, आणखी मग ब्रोमीन वेगळा होतो. ही झाली तिसरी अभिक्रिया. त्याच्यानंतर चौथी अभिक्रिया कोणती आहे तर चौथी अभिक्रिया आहे अधातूंशी हायड्रोजन बरोबर होणारी अभिक्रिया. ही अभिक्रिया विद्यार्थी मित्रांनो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये घडवून आणली तर म्हणजे काय तर विशिष्ट अशा तापमानाला किंवा विशिष्ट असा दाब दिला तर किंवा विशिष्ट असे उत्प्रेरक वापरले आणखी ही अभिक्रिया घडवून आणली तर काय होतं बघा. हा विशेषतः या अभिक्रिया कशासाठी घडवून आणतात तर हायड्रोजन बरोबरच त्यांची अभिक्रिया करायची आहे, पण आपल्याला उत्पादक कोणते काढायचे आहे तर हायड्रोजन सल्फाइड किंवा अमोनिया सारखे आपले जे गॅस आहेत ते आपल्याला गॅस काढायचे आहेत. ओके, बघा इथे S म्हणजे गंधक आहे ते प्लस H2 ते काय देतं तर H2S म्हणजे काय हायड्रोजन सल्फाइड असा गॅस देतं. किंवा दुसरा जो आहे अधातू नायट्रोजनचा हायड्रोजन बरोबर आपल्याला संयोग करून काय करायचं आहे तर आपल्याला उत्पादक मिळतं ते अमोनिया वायू हे उत्पादक मिळतं. म्हणजे हायड्रोजन सल्फाइड किंवा अमोनिया हे वायू या अशा हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करून अधातूंशी हायड्रोजन बरोबर रिॲक्ट करून आपल्याला संयोग करून आपल्याला हे वायू मिळवता येतात, हायड्रोजन सल्फाइड आणखी अमोनिया असे. समजलं मित्रांनो, तर हे होते अधातूंचे रासायनिक गुणधर्म म्हणजे या 4 अभिक्रिया वेगळ्या वेगळ्या घटकांबरोबर. समजलं मित्रांनो. ओके, यानंतरचा मुद्दा आहे तो आयनिक संयुगे असा. धनप्रभारित आयन आणखी ऋणप्रभारित आयन या आयनांपासून जी संयुगे बनतात त्यांना आयनिक संयुगे असं आपण म्हणतो मित्रांनो. बरोबर, ही आयनिक संयुगे आहेत यांच्यामधले हे धनप्रभारित आयन आणखी ऋणप्रभारित आयन हे वेगळ्या वेगळ्या परस्पर विरुद्ध अशा प्रभारामुळे त्यांच्यामध्ये एक विशिष्ट असं आकर्षण बल असतं. त्याला आपण काय म्हणतो विद्युत स्थितिक आकर्षण बल असं म्हणतो. आणि हे विद्युत स्थितिक आकर्षण बल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून यांच्यामधला आयनिक बंध आहे. हा आयनिक बंध जो असतो ना तो म्हणजेच हे बल असतं ते. ओके, आणखी याच्यामुळेच तर ही संयुगे बनतात, या बंधामुळे. आता या संयुगामध्ये यांची संख्या किती असते आयनांची धनप्रभारित आयन किंवा ऋणप्रभारित आयन यांची संख्या किंवा यांच्यामधला धनप्रभार किंवा ऋणप्रभार यांचं मूल्य काय असतं ते मूल्य एवढं असतं की ते एक दुसऱ्याला म्हणजे धनप्रभार आहे तो ऋणप्रभाराला संतुलित करतात. ओके, आणखी म्हणून तर काय होतं की मग हे जे सगळे संयुग असतात ना ही आयनिक संयुग आहेत ती विद्युत दृष्ट्या उदासीन असतात. समजलं मित्रांनो. याच्यानंतर काय आहे याच्यानंतर आपल्याला अजून एक गुणधर्म बघता येईल की हे अधातू आहेत ते स्फटिकमय असतात. स्फटिकमय म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे स्फटिक म्हणजे काय ते, किंवा स्फटिकमय जे पदार्थ असतात ते तुम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे ज्यांचा पृष्ठभाग आहे तो गुळगुळीत आहे आणखी चकचकीत आहे असे ते सगळे पदार्थ त्यांना आपण स्फटिकमय पदार्थ असं म्हणतो. हे अधातू आहेत ते सुद्धा स्फटिकमय असतात. का असतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे दोन विजातीय जर का प्रभार असतील म्हणजे ऋणप्रभार आणखी धनप्रभार असतील तर त्याच्यामध्ये आकर्षण असतं. बरोबर की नाही, एक दुसऱ्याकडे खेचून घेतात ते. आणखी जेव्हा सजातीय दोन प्रभार असतील म्हणजे ऋणप्रभार आणखी ऋणप्रभार धनप्रभार आणखी धनप्रभार तर ते एक दुसऱ्याला दुसरीकडे ढकलतं, प्रतिकर्षण असतं त्याच्यामध्ये. समजलं. तर या आकर्षणामुळे काय होतं तर ही संयुग जेव्हा बनतात तेव्हा एक विशिष्ट निर्मिती होते, या मांडणी होते, या आयनांची मांडणी होते. म्हणजे धनप्रभाराच्या भोवती ऋणप्रभार सगळे आयन असतात ते एकट्ठा होतात, गोळा होतात. आणखी ऋणप्रभाराच्या आयनाभोवती सगळे धनप्रभारित आयन असतात ते गोळा होतात.
बरोबर. ही विशिष्ट प्रकारची ती मांडणी असते ना, एक नियमित अशी मांडणी असते आणि त्या नियमित अशा मांडणीमुळे यांचे पृष्ठभाग असतात ते सपाट होतात आणखी म्हणून तर ते स्फटिकमय बनतात. बरोबर. ही आयनिक संयुगे आहेत ती स्फटिकमय का असतात हे समजलं तुम्हाला मित्रांनो. ओके. या विजातीय जी काही प्रभारित आयन आहेत यांच्यामध्ये एक वेगळा प्रबळ असा एक बंध असतो किंवा काय म्हणतात त्याला, विजातीय आयनामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं. प्रबळ असं विद्युत आकर्षक असं ते विद्युत स्थितिक बल असतं. लगतच्या विजातीय आयनामध्ये विद्युत स्थितिक आकर्षण बल असतं ते प्रबळ असतं आणखी याच्यामुळं काय होतं, त्यांचे द्रवणांक आणखी उत्कलनांक असतात या आयनिक संयुगांचे तेही उच्च असतात. म्हणजे काय तर हे जे आकर्षण बल असतं ना ते तोडण्यासाठी तेवढी ऊर्जा लागते. बरोबर की नाही. आणखी ही एवढी ऊर्जा लावण्यासाठी म्हणून त्यांचे उत्कलनांक पण आणखी त्यांचे द्रवणांक पण वाढलेले असतात. समजलं मित्रांनो. आता बघूया आयनिक संयुगांचे सर्वसामान्य गुणधर्म कोणते कोणते असतात, संयुगांचे गुणधर्म कोणते कोणते असतात. बरोबर ना. ही जी संयुग आहे त्यांच्यामध्ये धनप्रभारित आयन आणखी ऋणप्रभारित आयन याच्यामध्ये एक विद्युत असं ते आकर्षण बल असतं. बरोबर ना. विद्युत स्थायिक आकर्षण बल हे प्रबळ असतं. त्याच्यामुळं हे सगळेच्या सगळे जे संयुग आहेत ना ही स्थायी स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात. पहिला गुणधर्म. आणखी ही स्थायी स्वरूपामध्ये असतात आणखी ते कठीणही असतात. ही सगळी संयुग असतात ती कठीण असतात. हा झाला पहिला गुणधर्म. दुसरा गुणधर्म कोणता आहे तर हे सगळे संयुग असतात, आयनिक संयुग असतात, हे ठिसूळ असतात. आणखी जास्त दाब दिला आपण तर ती तुटू शकतात, फुटू शकतात. ओके. तिसरा गुणधर्म कोणता आहे तर याच्यामध्ये जो तिसरा गुणधर्म कोणता आहे तर आयनिक संयुगामध्ये आंतररेणवीय आकर्षण बल म्हणजे त्यांच्या रेणूमधलं जे आकर्षण बल असतं ते खूप प्रबळ असतं, जास्त असतं. त्याच्यामुळे त्याला तोडायला किंवा फोडायला जास्त ऊर्जा लागते म्हणून त्यांचे द्रवणांक आणखी उत्कलनांक जास्त असतात. आपण मगाशी ते पाहिलेलं होतं. बरोबर की. आयनिक संयुगे पाण्यामध्ये द्रावणीय असतात मित्रांनो. चौथा गुणधर्म. आयनिक संयुगे पाण्यामध्ये द्रावणीय असतात. होतं काय बघा, ही जेव्हा आयनिक संयुगे जेव्हा पाण्यामध्ये मिक्स होतात तेव्हा या आयनिक संयुगामधले जे धनप्रभारित आयन असतात आणि ऋणप्रभारित आयन असतात ते वेगळे वेगळे होतात, सुटे होतात. ते धनप्रभारित आयन त्यांना आपण काय म्हणतो कॅटायन म्हणतो आणि की ऋणप्रभारित आयन त्यांना काय म्हणतो तर ॲनायन म्हणतो. हे वेगळे वेगळे होतात पाण्यामध्ये आणि पाण्याचे रेणू आहेत ना या आयनांच्या भोवती एक विशिष्ट पद्धतीने रचले जातात. पहिली जी आंतररेणवीय जे बल होतं ना ते संपून जातं याच्यामधलं. आणखी आता एक नवीन ह्या पाण्याच्या रेणूमध्ये आणखी या आयनांच्या मध्ये एक नवीन प्रकारचं आकर्षण बल प्रस्थापित होतं. पहिलं बल तर संपून जातं. ओके. आणखी हे नवीन आकर्षण बल तयार होतं आणखी म्हणूनच त्याचे एक जलीय द्रावणं तयार होतात. या संयुगांची जलीय द्रावणं तयार होतात. समजलं मित्रांनो. अशी ही जलीय द्रावणं केरोसिन बरोबर आयनिक संयुगांची होत नाहीत, पेट्रोलियम बरोबर होत नाहीत, कारण ते त्याच्यामध्ये द्रावणीय नसतात किंवा हे आकर्षण बल आहे ना हे आकर्षण बल नवीन असं जे रेणूंच्या मध्ये पाण्याच्या मध्ये आणखी त्या आयनांच्या मध्ये जे आकर्षण बल निर्माण होतं ते आकर्षण बल पेट्रोलमध्ये निर्माण होऊ शकत नाही. समजलं मित्रांनो. मित्रांनो स्थायी स्वरूपातील जी आयनिक संयुग आहेत ना ही विद्युत वहन करू शकत नाहीत, कारण त्यांच्यामधले आयन असतात ते बांधलेले असतात, ते ज्या त्याच ठिकाणी स्थिर असतात, ते हलत नाही आहेत. पण जे वितळलेल्या परिस्थितीमध्ये वितळलेल्या स्वरूपामध्ये जे काही आयनिक संयुग आहेत ना ते विद्युत वहन करू शकतात. समजलं का. कारण त्यांच्यामधले आयन आहेत ते चलस्थितीमध्ये दिसतात. ओके. आपण आता मगाशीच बघितलं होतं की जलीय द्रावणं आहेत त्याच्यामधले हे विच्छरण प्रक्रियेनं जे आयन वेगळे वेगळे झालेले आहेत तर आपण कोणत्याही आयनिक संयुगाच्या जलीय द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केली तर याच्यामधून विद्युतधारा वाहू शकते, ते विद्युत वहन करू शकतात. म्हणजे वितळलेले आयनिक संयुगे किंवा जलीय द्रावणं त्यांची याच्यामधून विद्युतधारा वाहते. हे जे जलीय द्रावणामध्ये जे आयन असतात ना हे आयन म्हणजे धन आयन असेल तर तो ऋण अग्राकडे जातो किंवा ऋण आयन असतो तो धन अग्राकडे त्या विद्युतधारेच्या धन अग्राकडे जातो. म्हणजे विरुद्ध दिशेनं ते आयन प्रवाह करतात आणि म्हणून तर विद्युतधारा त्याच्यातून वाहते.
समजलं? या आयनिक संयुगांच्या या गुणधर्मावरून त्यांना विद्युत अपघटनी पदार्थ असंही म्हणतात. त्यांना काय म्हणतात? विद्युत अपघटनी पदार्थ असं म्हणतात. स्पष्टीकरण द्या, यासाठी कदाचित हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. समजलं? तर हे तुम्हाला सांगायचं आहे. म्हणजे वितळल्या परिस्थितीमध्ये आणखी जलीय द्रावणामध्ये हे आयन वेगळे वेगळे मुवमेंट असते, हालचाल असते, याच्यामुळे त्याच्यातून विद्युत वहन होऊ शकतं. जेव्हा स्थायू परिस्थितीमधील स्थायू स्वरूपातील जे आयनिक संयुग आहेत ती आपल्याला विद्युत वाहन दाखवत नाहीत. हे एवढंच. ओके, मला वाटतंय आज हे एवढंच इनफ आहे. याच्यानंतर पुढच्या पार्टमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर धातुविज्ञान ही संकल्पना समजून घ्यायची आहे मित्रांनो. तोपर्यंत शिकत रहा झोकासोबत. धन्यवाद.